नमस्कार भावांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका आद्या भाऊ स्वागत करत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्ही म्हणता सकाळ सकाळी कुठं काय राहण्यात आलाय. तर कसं आहे माहिती मित्रांनो, जायचं कामावर नाही, बोर बंद करायचा आहे. बोर बंद करून मग जायचं कामावर. नंतर बोर बंद केला होता, पाणी चालू केलं ना, त्यामुळे चला आपण डायरेक्ट भेटतो गाडीवर. चलो. नमस्कार भावांनो, अशा पद्धतीने आपण आता कुरुंदवाडच्या बाहेर पडत आहोत. कामावर जरा वेळ झालाय, त्यामुळं लगेच आपण गाडीवर बसलो आणि लगेच बाहेर पडलं. जरा जातो शूट करतो. आज पण आपण हेल्मेट आणले, कारण का हेल्मेट पत्रा काढाय आणि हेल्मेट असलं तरी आपला काय उपयोग नाही आहे. काय विषय झाला माहिती आहे, ज्याला अमाऊंट होतं ना तो जरा मागितला आहे, म्हणजे दुसऱ्याचा अमाऊंट वापरत होतो, त्याला काय लागत होतं तो अमाऊंट मागितला जातं. मग आता बघू त्याच्यानंतर आपण आपल्याला आता बघूया 2-3 दिवसात अमाऊंट पण विकत आणून काय पण करू. कारण काय म्हणजे अमाऊंट शिवाय काय उपयोग नाही आणि आपली यात्रा बघा कशी घडलेली आहे. यायला लागतंय मित्रांनो, यायला लागतंय. बघा इकडे दुकान आहे सगळी, यायला लागतंय. या नक्कीच या आपली कुरुंदवाडची यात्रेला. अशा तऱ्हेने मित्रांनो आपण आता मिरजच्या रूटला लागलेलो आहे. कारण आता शिरोळा बस सोडून आहे मागे. सगळा प्रॉब्लेम नाही कशामुळे आलाय माहिती आहे का मित्रांनो, माउंट नसल्यामुळे सगळा प्रॉब्लेम आलाय. पण काय करणार, दुसऱ्याचा अमाऊंट होता ना, ते द्यायलाच पाहिजे, ते मागितला की द्यायला पाहिजे असा विषय होता. म्हणून तर नाहीतर मग आता अमाऊंट असता तर लय बरं झालं असतं. कसं पण आता मिरजत आपण शूट करू शकत नाही, कारण का 100 आपण चालते ना गाडी, मोबाईल वापरत काय करायचं सांगा. अमाऊंट घ्यायलाच पाहिजे. अमाऊंट जरा लिंक मला असलं की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण मला अमाऊंट हा घ्यायचा आहे चांगला. कारण काय माहिती आहे काय, किती दिवस ते दुसऱ्याचं वापरत राहायचं, आता कधी तर नवीन घ्यायला पाहिजे. तर आताच घेऊया, कारण काय माहिती आहे काय, त्यांनी मागतील तेव्हा द्यायला पाहिजे, मग आपलं असं अडचण होत्या. त्यामुळं आपण एक नवीन घेऊयाच आता. तर नक्की मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा की कुठला माउंट चांगला आहे मोबाईल माउंटसाठी, हेल्मेटला. तर प्राइसिंग 1000च्या आतच, कारण आपलं बजेट तेवढंच आहे. तेच नक्की कमेंट मध्ये सांगा. तर मित्रांनो, कसा आहे पब्लिक. तर आता आपण पोहोचलेलो आहे मिरज मध्ये. मिरजचं पूल पार करत आहोत आपण आता. मिरज मध्ये आपण जाऊन काही शूट करू शकत नाही, तर डायरेक्ट आपण ते ह्यालाच जाणार आहे, या पुढच्या रोडला. मग आपलं शूट चालू होईल. तर हा व्ह्यू कसा आहे, आम्हाला संध्याकाळचा भारी वाटतोय, सकाळचं एवढं काय भारी वाटत नाही, कारण सकाळी आम्ही कामावर जात असतो ना, त्यामुळं. आणि संध्याकाळी कसं असते, घराकडे जात असतोय, त्यामुळे आम्हाला भारी वाटतंय. एवढं व्ह्यूचा काय संबंध असतोय, वेळेचा संबंध असतोय, वेळेचा. तर नमस्कार भावांनो, आपण आता पोहोचलेलो आहे कुपवाड मध्ये. आपलं जरा काय आता कंपनी आपली कमीच किलोमीटर राहिले, 3-4 किलोमीटर राहिले आता फक्त. कंपनीतून पंचिंग करू, पंचिंग झाल्यानंतर मग आता उमलं मग काम करून परत जेवायला जाऊन परत उमलं तिंडू, त्यानंतर काम करू, त्यानंतर आपण घरी भेट जाऊ. एवढंच आहे दिवसभरात. काय दिनक्रिया आमची दुसरी नसते, हीच असते आमची दिनक्रिया. एक प्रकारे करून घ्यायचं मस्तपैकी झोपून पद्धतशीरपणे. तर अमाऊंट नाही हो, त्यामुळे जर प्रॉब्लेम आला आहे. समजून घ्या, फक्त 4 दिवस खेळ काढा फक्त मित्रांनो. भाऊ आहे तुम्ही, आम्ही एवढं समजून घ्या. 3-4 दिवस, लय दिवस नाही. घेऊ आपण लगेच नवीन माउंट. डायरेक्ट कंपनीमध्ये. मित्रांनो नमस्कार, अशा तऱ्हेने आपण आता पोहोचलेलो आहे आपल्या कंपनीमध्ये. हे पोहोचलोय म्हणजे रस्त्यातच आहे, पुढचं टर्न घेतला की आपली कंपनी पुढे येते.
लगेच. आता मस्त टर्न घेऊ, कोण कोण आले बघू आज. त्याच्यावर आपलं दिनक्रिया काय होणार आहे ते कळतंय. वॉचमन मात्र पुढे दिसाल्यात, त्यांनी तेवढं आलेले दिसतात आपल्याला. वॉचमन मामांना भेटू. आम्हा काय काय रत्नागिरी जिल्ह्यात वाडा सर काय काय ते आपले पुढे आलेले आहेत, लवकर आलेत आज. तर लवकर येतो तुम्ही, काय बनगड तुम्हाला पगार एक्स्ट्रा देतात काय? तुम्हाला माहित आहे. तर नमस्कार मित्रांनो, पद्धतशीरपणे आता पॅनल आपण बंद करून चाललेलो आहे आपण आपल्या घरी. कारण आता कॉलेजचा कामाची आपल्या सुट्टी झालेली आहे. अशा तऱ्हेने पुढे चाललेले आहेत प्रवीण सर ते. आपण जाऊ आता, गाडी काढू मग बोलू. तर मित्रांनो, आता पद्धतशीरपणे आपण आता बाहेर आलेलो आहे कंपनीच्या. तर सरळ जायचं आपल्या घराकडे. आणि घरात आज कामं आपली ढीग आहेत, ढीग कामं मांडून ठेवलेली आहेत. ती पण आवरायची आहेत. आता तर जरा शिरोळगड पण जायचं, शिरोळात पण जरा थांबून जायचं, जरा काम आहे तेवढं आवरून मग जाऊया. चला. नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता मिरजच्या बाहेर पडत आहोत. हा व्ह्यू एन्जॉय करत मस्त वेगळी. जरा लवकर सोडले असेल तर जरा सूर्य पण बघायला मिळाला असता. का आलं का असा विषय आहे, जरा लवकर सोडा पाहिजे. 5:30-6च्या दरम्यान काय ते सोडायला पाहिजेत. बघा टाकायला काय असेल 5:30 6:30. कोणतं करेक्ट टायमिंग आहे बाबा घराकडे जाण्यासाठी, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला भेटू, डायरेक्ट शिरोळ सोडल्यावरच भेटू होता, लय वेळ होणार आहे. चला. तर नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीने आपण शिरोळची कामं आणि सगळं काही मागच्या वेळेला भेटून झालेलं आहे. आता पद्धतशीरपणे आपण शिरोळच्या बाहेर पडलोय. आता इथनं आपल्याला जायचं तेरवाडला. तर आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री आहे, तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राजकुंभगडची यात्रा चालू होते आजपासून, म्हणजे मेन उद्यापासून चालू होते. ते गर्दी काय उद्यापासून चालू होते, पण आजपासून महाशिवरात्री म्हणजे आज पहिला दिवसच बनवते. पहिल्या दिवशी एवढी गर्दी नसते, त्यामुळे एवढं पण जात नाही. आता उद्या तर आपण जायचं, उद्या संध्याकाळी तर जाऊ. संध्याकाळी आपण कामावरनं जाऊन परत घराकडे जाऊ, आवरून गेलो मग निघू उद्या. कार मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे घरात मस्तपैकी. आपली गाडी लावायची चार्जिंगला. पहिला चार्जिंग लावू मग भेटू मित्रांनो. चार्जिंग उरलंय फक्त 25% उरलंय. गाडी पहिला चार्जिंग लावा पाहिजे, त्याशिवाय उद्याचं अवघड आहे. मग पहिला गाडी चार्जिंग लावू मग भेटू. काल मित्रांनो, आपण आता आपली गाडी लावलेली आहे चार्जिंगला मस्तपैकी. आता आपण वर जाऊन आवरून घेऊ लवकरच. आपल्याला वर जाऊन मला हे सगळं काढू वरती, पद्धती सगळं काढून टाकू. मग आपण जीवन झोपून जाऊ. त्याला उपवास सोडायला दुसरा सोडायला असतो. चला भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. अशाच प्रकारे ठीक 5 वाजता